उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतलबी वाऱ्याची सुरुवात तुम्ही केली. भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आणि 2019 साली फक्त मुख्यमंत्री पदासाठी मतलबी वारे वाहून घेतले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देखील तुम्ही सोडून दिले. त्यामुळे खरे मतलबी तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या आमदारांना भेटत नाहीत, तुम्ही तुमच्या खासदारांना भेटत नाहीत, मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद करून टाकले आणि आता खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटतायत तर तुमच्या पोटामध्ये दुखतंय. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, हे 140 कोटी जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सांगितलंय. त्यामुळं मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत. तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केलेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे दरवाजे खासदारांसाठी सदैव उघडे आहेत. आणि जेनजीच्या गप्पा तर उद्धवजी ठाकरे तुम्ही करू नयेच. तुम्हाला या देशातल्या तरुणाईशी काहीही देणं घेणं नाही. फक्त आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं, आदित्य ठाकरे यांना नेता म्हणून इस्टॅब्लिश करायचंय. याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या मुलांचं राजकीय भवितव्य सेट करण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे तुमचा आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांच्यावर टीका करण्याच्या ऐवजी आपण मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले असते तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. कोर्टाला कुणीही धमकावत नाही, धमकावण्याचा प्रश्नच नाही. जनतेच्या कोर्टामध्ये खरी शिवसेना कुणाची याचा निकाल देखील लागलाय.